तर नमस्कार मित्रांनो, सर्पमित्र विजय सूर्यवंशी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर बघा, आज आपण तुपेवाडी या गावामध्ये पोहोचलेलो आहे. तर एक साप त्यांना घरामध्ये दिसून आला होता. तर त्यासाठी आपण या ठिकाणी पोहोचलेलो आहे. बघा बरं, तर तिकडे कोपऱ्यात नाही दिसत ना? नाही, आपण आता ठिकाणी खाली गेलाय बघूया, किंवा आत सरला का इकडे तिकडे असेल का? मागाशी कुठं होता? मागाशी बरं बरं काढ बरं. ठीक आहे. अरे डर के आगे जी थे बाळा, डरने का काय को. इकडं खाली तर नाही दिसत, तरी पण आपण आतमध्ये गेलाय बघूया. हळूहळू सरक हो हो, इकडंच बघायचं आधी. चुकून कुठला आहे ते आधी बघितल्याशिवाय तरी होय की. ती काय एका जागी थांबणार जात नव्ह ना, एका जागी थांबत नाही. तरी पण आपण आता पोतं झाडून बघा कुठे दिसतोय का बघा. तो पण मी इकडे बघतो. तिथू बघ बरं बाय, का होतोय का, कुठे दिसतोय का कुठं. आता त्याच्या सरपडताना वन बिन कुठे दिसतोय का बघ. काय ती जरा बॅटरी म्हणायला बघू. तर बघा मित्रांनो, आता शोधूया आधी, दिसल्यानंतर पुन्हा व्हिडिओ चालू करूया. तर बघा मित्रांनो, सगळं घर शोधल्यानंतर तर ह्या दिदीला बघा हा साप या ठिकाणी ठीक आहे. आपण मगाशी उचलून साईडला घेतलं होतं आणि ठिक्यातच बघा. हो का, हो का, यात बसलंय बघा. तुम्हाला दिसतंय का बघा, मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय बघा मित्रांनो. तर या ठिकाणी आपल्याला तो साप दिसतोय, बघू शकताय. तर हा आहे, इंग्रजी नाव बघा त्याचं, चेकर्ड किलबॅक स्नेक असं त्याचं नाव आहे. पळ बॅटरी बंद कर सोन्या. हां, तर बघा मित्रांनो की वॉटर स्नेक सुद्धा म्हटलं जातं. पाण्यामध्ये राहणारा साप आहे हा. ठिकेमध्ये येऊन बसलाय म्हणजे विचार करा, एवढ्या कमी जागेत तो येऊन या ठिकाणी बसलेला आहे. मराठीमध्ये याला दिवड किंवा इरोळा या नावानं ओळखलं जातं बघा. त्याला आता आपण बाहेर घेऊया, क्लिअर दिसत नाही इथनं. त्याला बाहेर घेऊया आणि माहिती देऊया, घाबरायचं नाही. तर बघा मित्रांनो, कशा पद्धतीने आपण त्याला पकडतोय बघा. कारण घाबरायचा काही विषय नाही, कारण हा साप विषारी नव्हता. फक्त एवढाच विषय काय आहे, थोडासा किती पळतय चप्पल. तर बघा, याची चाल जी असते ती वेलांटी चाल असते. आपण त्याला बाहेर घेऊया, घाबरू नका काय काय म्हणून. फक्त तुम्ही मला सांगितलं मी तापट आहे म्हणून. बघा पकडलंय बघा त्यानं, कसं धरलंय बघा. याला घाबरू नका, या पुढं चावत नाही काय नाही, म्हणजे विषय नाही. वाढवा मोबाईल तर. तर बघा, याचं मी सांगितलं होतं तुम्हाला, थोडासा रागीट स्वभावाचा साप असतो म्हणून. तर बघा की पाण्यातले मासे वगैरे पकडण्यासाठी याचे दात अतिशय धारदार असतात. त्यामुळं हा साप ज्या वेळेला आपण पकडत असतो, ग्लोव्ज घालण्याचं कारण काय आहे, तर हा साप अतिशय रागीट स्वभावाचा आहे. म्हणजे की याला राग जास्त आहे, म्हणजे की पटपट चावणार, जखम करणार, फक्त विषारी नाही. चावल्यानंतर काय कुठल्याही प्रकारचा माणसाला धोका होत नाही. त्यामुळं घाबरायचं काय कारण नाही. आता हे कसं ग्लोव्जमध्ये अडकल्यामुळे त्याचा दाताला त्रास होऊ नये म्हणून आपण एकदम सावकाशपणे त्याला काढलं. बघा, घाबरायचा काय विषय नाही. तर बघा मित्रांनो, ज्या वेळेला आपण याला पकडत असतो त्यावेळेला तो काय करतो की मान चपटी करून फाना दाखवल्यासारखं सुद्धा भासवतो. म्हणजे लोकांना वाटतं हा नाग आहे, लक्षात घ्या. परंतु नाग नव्हे, लक्षात घ्या. तो बाईट करण्याचा प्रयत्न करतोय बघा. बघा, मगापासून मी तुम्हाला सांगितलं की ग्लोव्ज घालण्याचं कारण काय आहे, तर त्याचे दात धारदार असतात आणि तो रागीट स्वभावाचा साप असल्यामुळं आपण त्याला
पकडत असताना ग्लोव्ज वगैरे वापरतो. विषारी नसल्यामुळं घाबरायचं काय कारण नाही. हा साप चावल्यानंतर साधी चक्कर सुद्धा येत नाही. दवाखान्यात सुद्धा जायची गरज नसते. सरासरी बघा 2-2.5 फुटापर्यंत वाढतो. अधिकतम लांबी 3-3.5 फुटापर्यंत वाढते. लक्षात घ्या. विषारी नसल्यामुळं अजिबात मारून कोणीही निसर्गाचं नुकसान करायचं नाही. त्याची चाल जी असते ती वेलांटी चाल असते बघा. आणि तुम्ही बघितलं असेल तो किती फास्टमध्ये वेलांटी चाल मारत मारत आतमध्ये पळून जाण्याचं काम करत होता. बघा हे छोटंसं पिल्लो आहे. लक्षात घ्या. आपण त्याला पकडलेलं आहे तर तो आता चावणार नाही. कारण त्याला 2 वेळा त्यानं बाईट केल्यानंतर त्याला समजलं असेल की चावून काय फायद्याचं नाही. त्यामुळे तो आता चावणार नाही. बघा जीभ बाहेर काढतोय म्हणजे तो हवेतला गंध ओळखायसाठी जीभ बाहेर काढत असतो. त्याच्यापासून लोक काय म्हणतात की जीभ बाहेर काढते म्हणजे डोळ्यात चित्र साठवून ठेवते, संध्याकाळी येणार, छाताडावर बसणार, चावणार. हे लोकांचं गैरसमज सगळं. साप स्वतःहून कधी कुणाला चावत नसतात. आता त्याला आपण पकडलंय म्हणून तो स्वभाव त्याचा रागीट आहे म्हणून तो चावतो. आणि त्याचा स्वभाव आपल्याला ऑलरेडी माहिती आहे म्हणून आपण काय केलं आहे ग्लोव्ज घातलेले आहेत. असे ग्लोव्ज आपण विषारी सापासाठी वापरत नाहीत. कारण ही विषारी सापासाठी ग्लोव्ज नव्हेत. एकदम आपले कॉमन थंडीसाठी आपण वापरतोय ते इथं वापरतोय. तेच दात पुरतं लागू नये म्हणून. बघू शकताय कशा पद्धतीने दिसतोय तो. तर बघा कशा पद्धतीने आपण त्याला पकडलंय. सापांची माहिती असल्याशिवाय कोणी सुद्धा सापांना पकडण्याचा प्रयत्न करू नका. तिचे नाव सांगतो का? सृष्टी संतोष तुपे. सृष्टी संतोष तुपे. संतोष तुपे. तुपे. बघा सृष्टी संतोष तुपे. तिचं मनापासून धन्यवाद. बघा ते आज कॅमेरामॅन म्हणून आपल्यासोबत आज उपस्थित आहेत. तर विलास तुपे बरोबर ना. तर यांचं सुद्धा मनापासून धन्यवाद. बघा त्यांच्या घरामध्ये निघाला होता हा साप. त्यांनी न मारता वाचवण्यामध्ये चांगला प्रयत्न दाखवलेला आहे. त्यांचा आपल्या चॅनलतर्फे मनापासून खूप खूप धन्यवाद. आपण त्याला बरणीमध्ये पॅक करूया. सुरक्षित पाण्याच्या ठिकाणी सोडून देऊया कारण पाण्यामध्ये राहणारा साप आहे. तर बघा मित्रांनो आपण थोड्या वेळापूर्वी हा चेकड किलबॅक स्नेक हा पकडला होता बघा साप तुपेवाडी गावामध्ये. तर त्याला आता आपण सुरक्षितपणे निसर्गाच्या सानिध्यामध्ये सोडतोय. तर बघा खूपच चपळतेने तो साप सुरक्षितपणे निसर्गाच्या सानिध्यामध्ये निघून गेलेला आहे. तर त्या दगडावर त्यानं तोंड काढलं होतं बघा. तिथून तो पुढं गेलेला आहे. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र मित्रांनो.